एकदा फायनल हा आपण शूट घेऊ इथला आणि निघू इकडनं. नमस्कार मित्रांनो, थंडीचे दिवस आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे. तर सायकल घेऊन निघालोय. आपल्या गावापासून एक करंजी म्हणून गाव आहे, 5.5 किलोमीटर आहे. साधारण 4 किलोमीटर ऑलरेडी सायकलिंग करून झाले. परत इथून रिटर्न जाईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे. शेतामध्ये सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे हरभऱ्याचं पीक आहे. थोडासा अर्धा रस्ता डांबरी आहे, कच्चा आहे. साडेचार किलोमीटर या साईडला आलो. परत रिटर्न जातोय. आता वाजलेत 4:45. मी घरून 4:15 वाजता निघालो होतो. निघून रस्त्यामध्ये थोडा वेळ थांबलो कारण वातावरण खूप छान वाटलं मला. म्हटलं थोडा निसर्गाचा आनंद घेऊ. बघा या साईडला गव्हाची शेती आहे, खूप छान वाटतंय. पूर्ण हिरवं, बाजूला तूर आहे, काही ठिकाणी हरभरा दिसतोय, काही ठिकाणी जांबाची बाग आहे, सीताफळाची बाग आहे. शहरात राहून हा असा आनंद घेता येत नाही आणि तो घेतला तरी विकत घ्यावा लागतो. मी गेली 5 महिने झाले गावाकडे जावं, ते थोडंसं पुलअपसाठी पण आहे. ठीक आहे, गेली 5 महिने झाले गावाकडे राहतोय फ्री ऑफ कॉस्ट. बाकी जर जिमला गेलो असतो तर नक्कीच त्या एका रूमच्या आत एक्सरसाइज करावी लागली असती, जी की आत्ता इथे बघा टमाटरची शेती, जी की इथे निसर्गाचा आनंद घेऊन मला करता येते. रोज संध्याकाळी सायकल घेऊन बाहेर वेगवेगळ्या म्हणजे रूटनी जात असतो. कधी 2 किलोमीटर, कधी 3 किलोमीटर, कधी 4 किलोमीटर. ही सूर्योदयाची वेळ होईलच थोड्या वेळात, अजून 5:30 वाजेपर्यंत, कारण थंडीच्या दिवसामध्ये सूर्योदय लवकर होतो. इकडे गोबीची शेती दिसते या साईडला. अर्धा डिस्टन्स कव्हर झाले, अजून अर्ध बाकी आहे. ते 2-2.5 किलोमीटर अजून. ॲक्च्युली कुत्र्यांची पिल्ले होती, शूट करायचे होते, पण सायकलवर होतो, स्पीड जास्त होती, पुढे येऊन गेलो, मिस झालं. अजून आहेत तर पुढे आल्यावर दिसत आहे अजून. येऊ हो, सायकल पडली, बरोबर लावल्या नाही गेली. उचलतो तुला, तू महत्वाची नाही आहे सध्या, कुत्रे महत्वाचे आहेत. ये 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 इथं एक आहे, पाहता शक्ती हलवत. किती आहेत? 4 दिसत आहे. प्रत्येक कलरचे आहे, फक्त पांढरा नाही, पण पांढरा वेगळा चट्टा आहे. हा प्युअर ब्लॅक आहे. चल चल. अरे यार, शतावरीची वेल दिसते इथे, बघावं लागेल. चलो उचलू आपण सायकलला. तुटलं फुटलं काय? काय नाही. ओके चलो निकलते. हा, कुठून आवाज येत होता? ती दिसते, माय दिसते कुत्र्यांची. चलो टाटा बाय बाय, जाऊ पुढे. येऊ बघा मित्रांनो. ॲक्च्युली आत्ता सध्या मी व्ह्यू तर खूप छान आहे, इथे एकटा आहे, पण असा व्ह्यू आणि मित्रमंडळी, मग कुठेतरी असंच रस्त्यावर थांबणं, राईट, चहाची टपरी दिसणं, चहा घेणं, किंवा मग अजून काहीतरी खाणं, किंवा मग थोडा वेळ तिथंच बसून गप्पा वगैरे मारणं. सो खरंच वेगळीच मजा आहे. पण ठीक आहे, मित्र नाही आहेत, बट हा निसर्ग आहेच. हाही छानच आहे. हळदीची शेती आहे या साईडला. तिथे पण मी जाताना बघितले होते
कुत्र्यांची पिल्ले होते. मी इथं थोडा थांबून त्यांचाही शूट घेतो आणि आपल्या सायकलचा एक फोटो घेऊ. खूप दिवस झाले इथं बैलगाडी दिसते, धुळखात आहे आणि गोठा पण आहे. सूर्याच्या प्रकाशाबरोबर गोठ्याच्या वरतून दिसत आहे. सो ह्या साईडनी काही खूप फोटोज क्लिक केलेत, खूप छान फोटो आले. म्हणून जातानाच ठरवलं होतं की इथे 5-1 मिनटं आपण इथं थांबू, थोडेसे फोटो वगैरे क्लिक करू. बाकी बघा पूर्ण असं आहे ना, गोठा आहे सर्व असं जुनं एकदम छान वाटतंय. म्हणजे इथे जर खरंच फोटोशूट केला तर खूप छान फोटोज येतील. नॅचरल लाईट जो येतोय आता सध्या या दिशेने, आणि असं जर आपण फोटो काढले तर छान येतील. बाकी हे दाखवायचं होतं मला तुम्हाला. इथे अजून कुत्रे वगैरे आहेत तर किल्ले दिसले इथे माहीत नाही ना कोणी खायला टाकत असेल नसेल. हां ती तिथे बघितलेली कुत्री मस्त होती, ती सुदृढ होती, ही सुदृढ नाही आहेत. चलो एकदा फायनल हा आपण शूट घेऊ तिथला आणि निघू इकडनं. दुरूनच बघितलं होतं हिने आणि त्या कुत्र्यांची नाव. चलो निघूया. बाकी असंच रँडमली मी व्हिडिओ शूट केला आहे, कारण मी असं आता ठरवलं आहे की माझं थोडंसं ट्रॅव्हलिंग कमी झालं आहे. सो सध्या घरीच असतो, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे जास्त काही बाहेर फिरणं होत नाही. त्यामुळे जे रोज मी काही अशा ॲक्टिव्हिटी करतो सो त्यालाच मी रेकॉर्ड करायचं ठरवलं आहे. हेच व्हिडिओज मी यूट्यूबवरती अपलोड करत जाईल. बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.